नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 31 जुलै 2025. आज सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी देणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झालेली आहे आणि उजनीतून सोडण्यात येणाऱ्या भीमा नदीमध्ये जो विसर्ग आहे त्यामध्ये किती घट झालेली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.740, तर एकूण पाणीसाठा हा 116.17 TMC, तर उपयुक्त पाणीसाठा हा 52.51 TMC. टक्केवारी ही उजनी धरणाची सकाळपेक्षा वाढलेली आहे. सध्याला 98.1% उजनी धरण झालेलं आहे. मात्र नदीकाठच्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी आनंदाची बाब अशी की दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये कमालीची घट झालेली आहे. कारण तो विसर्ग जो सकाळी होता तो जवळजवळ 34,018 क्युसेकचा विसर्ग होता, परंतु आता तो विसर्ग 19,998 एवढ्यापर्यंत खाली आलेला आहे. पर्यायानेच उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात पाण्यामध्येही आज सकाळ म्हणजे संध्याकाळपासून ते सकाळपर्यंत कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये 30,000 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. पॉवर हाऊसचं 1600 क्युसेक्स, असं 31,600 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. त्यातच बंडगडाच्या विसर्गामध्ये कमालीची घट झाली आहे. त्यामध्ये सध्याला 16,723 क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने येतोय आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये सध्याला 13,134 क्युसेकचा विसर्ग सध्याला नीरा नदीमध्ये येतोय. तो 13,000 आणि ही 31,000 धरलं तर जास्तीत जास्त 44,000 ते 45,000 क्युसेकचा विसर्ग दोन्ही नद्या मिळून भीमा नदीमध्ये आहे. जरी विसर्ग एवढा असला तरी धोक्याची पातळी सध्याला नाही. बरंचसं पाणी कमी झालेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणचं बंधारे उघडे पडलेले आहेत. पूर वसरण्यास सुरुवात झालेली आहे. पंढरपूरची मंदिरं काय पाण्यात गेली होती ती उघडे होण्यास सुरुवात झाली आहे. दगडी पूल ही उघडा झालेला आहे. तर उजनीतून सध्याला भीमासेना उपसा सिंचनमधून 180, बोगद्यामधून 400, दहेगाव उपसा सिंचनमधून 80, कालव्यामधून 1100 क्युसेक्स एवढा विसर्ग चालू आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जी धरणं आहेत 19 धरणं, त्या धरणातलंही पाण्याचा विसर्ग कमी झालेला आहे. पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं सध्याला 13 धरणातून 30,067 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रामध्ये वेगवेगळ्या धरणातून सोडला जातोय. तोच विसर्ग गेल्या 2-3 दिवसामध्ये 80-90 हजारापर्यंत गेला होता. तो आता 30,000पर्यंत आलेला आहे. आणि नीरा बेसिनमधले असलेली 5 धरणं आहेत, त्या 5 धरणातूनही सध्याला जो विसर्ग 40-45 हजाराच्या वर गेला होता तो 20,568 क्युसेकचा विसर्ग सध्याला त्या धरणातून नीरा नदी पात्रामध्ये येतोय. त्यामुळं नीरा नदी पात्रातलं जे पाणी आहे तेही कमी झालेलं आहे. भीमा नदीच्या पात्रातलं तेही पाणी कमी झालेलं आहे. कदाचित सकाळपर्यंत भीमा नदीमध्ये जे सोडण्यात येणारा विसर्ग आहे तोही सकाळी 20,000पर्यंत येण्याची शक्यता आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.